इतराचा पाड कोण नेमिले. काय मोठे अधिकारी असतील कल्पना करा. एकदा स्वर्गात संमेलन भरलं. आपल्या बी ढवळ्या कपड्यावाल्याचं अधिवेशन असतंय ना. हिवाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन. तुमच्या ढवळ्या कपड्यावाल्याचं असतं ना पावसाळी अधिवेशन. हो, कोणाला काय द्यायचं, शेतकऱ्याचा कसा भोगा करायचा, असं त्या अधिवेशनात असतं ना ते. हो, असतं ते सगळं त्या ढवळ्या कपड्यावाल्याचं. तसं देवायचं सुद्धा अधिवेशन. कोण्या भागात गारा पाडायच्या, कोण्या भागात नेमके सोयाबीनला फुलं लागल्यावर पाऊस बंद करायचा, कोण्या भागात नेमका ऊस असा कमरा इतका झाल्यावर इरिया आटवायच्या. हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. अशा देवायची सभा. आणि त्या सभेला गरुड चालला. गरुड हा पंढरपुरातल्या मालकाचं वाहन आहे ना. आईने विचारलं, गरुडा कुठे चाललास? इतराचा पाड कोण सांगेल. कुठे चालला गरुडा? काय नाही म्हणे, देवाची सभा आहे, मला येऊ दे. कशाला म्हणले आई तुला तिथं? अरे येऊ दे ना म्हणले. संमेलनाला सगळ्या देव येते, मग एकाच वेळेला सगळ्या देवाचं दर्शन घेतलं, पाहिलं, नमस्कार केला की झाला. कुठं कुठं जाऊ रे कोण्या कोण्या देवाकडे, येऊ दे ना. मातृ भक्तो आता गरुड. आईला पाठीवर बसलं नेलं. पण तिथं नेलं की आगावपणा काय झाला माहिती का? तिथं बोर्ड लावला होता, या कार्यक्रमात बायकांना प्रवेश निषेध. एकाही बाईला तात्या त्या कार्यक्रमात प्रवेश नाही. तर चोपदारानं सांगितलं, बाई तुम्हाला येता येत नाही. तर चोपदाराची गचांडीत धरली गरुडाच्या आईनं. ए चोपदार या, तुम्हाला नाही? हो, त्या चोपदाराला उग हे उगा अंगाव घ्यायचे. हो, आमच्या इथे एका बाईला अंगाव इस्तू घ्यायचा लय नाथ. हो ना, ती भांडण केल्याशिवाय भाकरच खात नव्हती. गावातल्या सगळ्या बायांनी विचार केला हिला भांडायचंच नाही. आणि चैत्र पौर्णिमा आली आणि गावात देवीचं मंदिर आहे बारीकचं. तिनं 32,000ची पैठणी नेसली आणि देवीचं दर्शन घेतलं. आणि येताना जोगाव मागू लागली पदरातच, जोगाव अंबाबाईचा. आता बायाने विचार केला हिले भांडती म्हणून तिला पीठ नाही वाढ, तिला ज्वारी नाही, तिला काजू वाढू लागल्या. ते वाकड्या तोंडाचे असतात ना असे, ते खाला बरे लागतात म्हण. लोक म्हणतात मी आपलं शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. आपल्याला का ते भेटत असतं का काय? कशाला उग मानावे ते म्हणे आपलं शेंगदाण्यालाच खात. मी उमरालाच अंजीर म्हणून हानीत असतो. हो, कशाला उगा आगाव ताण घ्यायचा. मोठं ते अडचणीतले फळं असते, ते कुठं भेटत असतात का आपल्याला? काजू घेईन, बदाम, अंजीर. मग काय टाकायचं? इस्तू. त्या बाईला वाटलं माय चैत्र पौर्णिमा आहे, देवीची भक्त आहे, विस्तू नाही वाढ होतो कोप होईल. परातच घातली चुलीत आणि तिच्या त्या 32,000च्या पैठणीत इस्तू टाकला. आणि इस्तू टाकल्यावर म्हणली मै पैठणी काऊन जाळली. पाय आगाऊच घराडून. असं लय लोकायला अंगाव घ्यायचा नाद असतो. हो, मलाच म्हणला, तुला कशाला म्हणावं? असं होतं कधी कधी. हे छोपदार, तुला माहिती नाही कोणाची आई येत? ते म्हणला माय जगाचा मालक तू या मुलाच्या पाठीवर बसतो, तू गरुडाची आई आहेस मान्य आहे, पण तुला मधात जाता येत नाही इतक्या पुरतं नाही. ती लक्ष्मी तिकडे बाहेर उभी आहे. हो, ती शंकराच्या पार्वती आई साहेब तिकडे आहेत, त्या ब्रह्मदेवाच्या सावित्री तिकडे आहेत. त्या तिघीला जाता येत नाही, तुला कसं जाता येईल? गरीबाचं लग्न होतं. सगळ्या गावातल्या वराडणी ह्या त्या सगळ्या गेल्या. गावातल्या भावकीच्या बाया तिथं गेल्यावर 2-3 भावकीच्या बाया म्हणल्या माय बासुंदी नाही केली का लग्नात? आणि लग्नात होतं पिठलं चपात्या. आता नवरदेवाची माय टप्पू हाणायली पिठलं चपात्या, आणि बाकीच्या बायां कशाला आगावपणा करायचा? अरे काय ना वरमाई खालीन कस्तुरे, तू कशाला ताण घ्याली? आगावपणा छेन त्यो. काही काही लय नाद असतो. आमच्या इथे एक जणाचे लग्नाला गड्याच्या पोराचं लग्न होतं. आणि याचा बाप ज्याची इथं कामाला आहे त्या मालकन मालकीन लग्नाला 22,000ची पैठणी नेसली आणि गड्याच्या पोराला लग्नाला गेली. आणि त्या गड्याच्या पोराचं लग्न कुठं? त्या पोरीचा बाप एक जणाच्या उसात दारे धरायला रानातच झोपड्यात राहत होता. जांभळी खाली मंडप, जांभळीच्या सावली खाली लग्न. आता जांभळी खाली लग्न म्हणल्या चटाया कुठून आल्या?
22,000ची पैठणी घातलेली, बसायला नाही म्हणून बसलीच नाही, 9 घंटे उभीच, घरी आल्यावर ताठूनच मेली. हो, अशा काही काही पैठण्यावाल्या ताठूच मरत आहेत. हो, कधी कधी गरीबाईच्या इथं बसायचा खाली, काय होत नसतंय. हो, त्याला येता नाही आलं तुमची काय कथा. मग थांबल्या त्या. गरुड गेले आतमध्ये, सभा सुरू झाली. तितक्यात दक्षिणेचा राजा यम आला. यमन पाहिलो गरुडाच्या आईकडं. बर आईसाहेब आपण येत का? हो. इथं कस काय? ते म्हणली माय मेलं. मला म्हणलं इथं कस काय? यम बोलला ना इथं का? आता ते सहज विचारलं त्याने, इथं कस काय? हो. आतमध्ये गेले यमन. मग हिनं चोपदाराला सांगितलं, ए चोपदार इकडे, आमच्या पोराला म्हण बाहेर ये. गरुडाच्या कानात सांगितलं. म्हणले मालक तुमच्या आईनं बोलले. काय काम आहे आई? ए ते मेलं. मायाकडे बघून हसलं यम. गरुड म्हणला काय ताण घ्यायली, मायापुढे यमाचं काय चलतंय? ती म्हणली लय बाया मागं घेऊ नको, फाटत्यान. जरशा 1-2 इंच माग आहे त्याने, इतक्या कशा आहेत त्या फाटून जात्या ना. हिशोबात वाढल्या पाहिजे. काही काही लोकांना लयच नात दुसऱ्यावर बाह्यात आणायच्या. हिशोबात राहत जाय, कोणी हातच हाणते नाही एखादीशी. हो, अशा गरुडान बाया माग सोडला. यमड्या ते काय मालक पाठीवर बसते. ती म्हणली काही बसू बाबा, पण मला इथं ठेवत नको, मला यमाची लयच भीती वाटते. कुठं नेऊन घालू? हिमालयाच्या पायथ्याला. आता गरुड होता, त्याला का खड्या खुड्याच्या रस्त्याचा संबंध होता? तेरकून आल्यावर इतके बाक आहेत तुमच्या रस्त्याला, इतके बाक की जसं असं वाटते काश्मीरमध्ये फिरायलो. हा, असे वाकच आहेत सगळे, वाकच. गुई 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 गाडी चलते मस्त. त्याला का पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचंय, का ब्रेकर पाहायचे, का टोल नाक्यावर थांबायचं. आईला पाठीवर बशीला 11 सेकंदात तिथं, आणि 11 सेकंदात पुन्हा सभेत हजर. सभा मोडल्याच्या नंतर आपला रेड्या सोडायला यम गेला. यमाचं वाहन म्हणजे रेड्या, म्हशीचं पोरग. हो, त्याला का पजेरो, सफारी, बोलेरो, डस्टर, फस्टर काय असे काय गाड्या थोड्याच्यात हाल्या बसायला. त्याने ते रेड्या सोडता सोडता गरुड मागच गचांडीत दिली. हे यमड्या! ते म्हणलं काय माणूस आहेस रे, यमड्या म्हणत असते होय मला. मग यमड्या नाहीस तर कोण आहेस? म्हणला अरे गरीबाला कुठं असं. हे यमड्या! यम म्हणला देवाच्या संग राहून तुम्हाला यमड्या म्हणू नको सा. लय लोक मोठ्याच्या संग राहून गरीबाला गाचांड्या देतात. बरेच काही लोक मोठ्याच्या संग राहून गरीबाला गाचांड्या देतात. मग मोठा जेव्हा झोपतो का तेव्हा यायला गरीब नदीला हाणतात. हो, कोणाच्या जीवावर कोणाला गाचांड्या नाही दिल्या पाहिजे. हो, गरुडाला वाटलं देव माया पाठीवर बसतो. यमान सांगितलं हिशोबात बोलणं. काय हसला? हसण्याचं कारण विचार. म्हणजे मी याच्याकरता हसलो होतो, तुझ्या आईचं मरण 5 मिनिटात हिमालयाच्या पायथ्याला होतं, आणि मी सहजच म्हणलं काकू तुम्ही इथं कसं काय? गरुड म्हणला तिथं तर मॅत नेऊन घातली. मग पाहुणे या म्हणले काय तर. गरुड पाहायला गेला तर दरी कोसळीन आई मरून गेली. नेमिले जाण न चुके ते, जिथं मृत्यू ठरलाय त्याच जाग्यावर. हे निमित्त इंजेक्शनच नव्हतं हो, ॲम्ब्युलन्स भेटली नाही हो, डॉक्टरच हजर नव्हता, मेडिकलमध्ये इंजेक्शनच नव्हतं, टपऱ्या, हे सगळे नाटकं येतं. जीव जाचा होता हा महत्त्वाचा विषय. हो, डॉक्टर हजर आहे, इंजेक्शन हे, ॲम्ब्युलन्स भेटली, तरी गेलं म्हातारं. का? आयुष्य संपलं. आयुष्य संपल्यावर काहीच नाही. जिथं ठरलंय का नेमिले जाण न चुके ते. गरुडाची आई, एक मुलगा गरुड आणि एक मुलगा अरुण, सूर्याचा सारथी. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर जिन्नला, हरी चौघडा सुरू झाला, काकडा आरती समयाचा. अरुणासारखा पुत्र आहे, गरुडासारखा पुत्र आहे, पण आई ठरलेल्या वेळेला गेली. नेमिले जाण न चुके ते. एक पुरावा ऐका. 7व्या अवतारात पंढरपुरातल्या मालकांनी दोघा भावाचे भांडण मिटवायच्या ऐवजी एकाचा काटाच काढला. 2 भाऊ कोणते? सुग्रीव आणि वाली, हे 2 भाऊ होते. काटाच काढा एकाच. बरं मिटीला असतं तर मिटत नव्हतं का? ऐकत नव्हते का ते पंढरपुरातल्या मालकाचं? पण मालकानं जर शिरेटारेटीच केली प्रभू रामचंद्रन, आणि झाडाच्या आडंगी उभं राहून त्याला बाण हाणला. बाई लई हुशार होती. बाई म्हणली रामचंद्र ऐका, तुमचा संसार सुखाचा होण्यासाठी तुम्ही आमचा संसार मोडलाय. लक्षात ठेवा, सीता तुम्हाला सापडली तरी तुमचा संसार होणारच नाही, झालाच नाही.
लेकरं रानातच झाली, रानातच लेकरं झाली. तेव्हापासून या गाण्या म्हणतात, अरुण्या ग वनामधी सीताबाई बाळा तिनं, तिला बाळा त्याची वान, तोडी पळसाचे पान. असं नको म्हणू मंजुळा. हो, ती वाल्मिकाच्या आश्रमावर होती, कशाला पळसाचे पान तोडीन. तू तू हो, तू पाय. शेतीला काय गरज आहे पानं तोडायची? जगाची मालकीने. तुम्हाला साड्या द्यायच्यात का नाही द्यायच्या तिच्या हातात आहे, आणि तिला वस्त्र भेटत नाही वय, ती जगाची मालकीने. न काही बघायचं आपलं, काही मूर्खपणाचं टोक येते. बाईचा शाप, राजवाड्यात नाही राहता आलं, जंगलात राहावं लागलं. बाईचा नवरा किती अधिकारी. मरता मरता पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले वालीनं, म्हणजे प्रभू रामचंद्राचे पाय धरले. आणि पाया पडल्यावर वाली म्हणला, देवा तुम्ही जर समजून सांगितलं असतं तर आमचं मिटत होतं बरं, पण तुम्ही सुग्रीवाला जवळ धरलं, मला बाण मारला. लक्षात ठेवा, आमचा संसार मोडा आहे. मला का बाण मारला, मी पुढच्या अवतारात तुमचा बदलाच घेईल. हो, नेमिले जाण न चुकीते, याचा दुसरा एक पुरावा आहे का. असं लांबलं की लांबत बघा हे. हो, अंगठ्याला बाण मारला. का अंगठ्याला बाण मारला? प्रभू रामचंद्रानं 7व्या अवतारात एका बाईचा पलंग अंगठ्यान मोडला. त्या बाईचं नाव चंद्रसेना. हो, तिनं मारुतीरायला सांगितलं, हनुमंता इतका अंगठा बहादरी करतो या मालकाचा. हो, ह्या अंगठ्यानं पलंग मोडा, माझा आनंद मातीत घातला. ह्या अंगठ्यानं पलंग मोडा, त्याच अंगठ्याला बाण लागन. भिल्ले विन धिले शारमधर. तो वाली जरा नावाचा पारथी झाला, आणि त्यानं तो बाण घेतला, त्याच अंगठ्याला मारला. आणि प्रभास क्षेत्रावर द्वापारयुग संपत असताना जगाच्या मालकाची लोकातली यात्रा संपली. नेमिले जाण न चुकेते. ठरलेलं चुकतच नाही राजू, चुकत नाही, चुकत नाही. जयश्रीताई गेल्या, त्यांचं आयुष्य तिथपर्यंत होतं, त्याच्या पलीकडे नाही वाचतायत, नाही वाचतायत. एक मुद्दा आहे का, वाजले का 11 गुरुजी? नाही हो द्यायचं वय. हो, लाकडं आहेत का वाळलेले जरसे, जाताना बाळ्या फुकाव. सांगतो, ताण घेऊ नका, सांगतो. हो, नालायक माणसं 3-3 वाजूस तर मोबाईल इचकीत बसत आहेत. हा, त्याच्यापेक्षा कीर्तनात देवाचं मालकाचं चरित्र 10 मिनिटं सांगितलं तर काय पदरात दगड पडन का? त्या मालकाचं नाव घेतो म्हणून 2 टाइम चांगल्या भाकरी खातो ना. येरी कोण भूताने विचारलं असतं का? हा, एकजण म्हणला मी लयच पक्वाद वाजितो म्हणून लोक मला डोक्यावर घेतात. असं नाही बाप्पा. एकजण म्हणला मला लयच गाता येतं म्हणून डोके मुकाटे बस. गाता लय लोकायला आले, देशात गाजलीत लोक काही गाणारे. एकजण म्हणला मी संस्कृत पाठ केलं म्हणून लोक मला मानतात. चिपड्या तुला कोण नाही मानित. तू ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, मुळे तुला किंमत आहे. पुरावा आहे. एरवी तरी पुशे कोण, पावे देवासाठी मान. देवासाठी मान कोणी विचारलं असतं. 80 वर्षाचा महात्मा पाया पडतो 41 वर्षाच्या गिरगावकराच्या. असं समजून गिरगावच्या बाळून मी लय शहाण आहे, अद्याप नाही. ज्ञानोबर आहे, तुकोबरायचं नाव घेतोस म्हणून तू ह्या पाया पडते. तू कीर्तनन भागवत सोडून दी, तुला नाशिकला इटा उचलायला जावं लागन. विठाला विठाला. जयश्रीताई गेल्या, त्या कुटुंबावरचं मायेचं पांघरून गेलं. माय किती मोठी असते बघा. या जगातलं सर्वात मोठं प्रापंचिक जीवनातलं दैवत आहे मायन बाप. 2 पुरावे सांगतो तुम्हाला. एका बाईला 4 लेकरं उत्तरेश्वर बुवा. 3 संसारिक, 1 संन्यासी झाला.
आनंद आखाड्याचा संन्यासी, फार मोठा अधिकारी संन्यासी, एवढा मोठा अधिकारी संन्यासी. त्या संन्यासी आखाड्याची जी परिषद असते त्या परिषदेतला राजा झाला तो. हो, सर्व संन्याशांचा मालक. काय ख्याती, महाराष्ट्रभर, राज्यभर, भारतभर कीर्ती त्या संन्याशाची. माय काट्या कुट्या जंगलात काम करणारी, रानात काम करणारी बाई, तिच्या पोटी जन्म घेतला. काय कुस असेल त्या माऊलीची. एवढा मोठा सात्विक संन्यासी जन्माला घातला. गावाकडे आले. गावाकडे आल्याच्या नंतर आईचं शरीर असं झालं. माय किती मोठी असते लक्षात घ्या. शरीर कृश झालं. या संन्याशाच्या पाया पडण्यासाठी जिल्ह्यातून लोक रांग लागली. सरपंच, जिल्ह्यातून रांग, जिल्ह्यातून रांग. पण हा संन्याशी गेल्या गेल्या माईच्या पायावर वाकला. हो, संन्याशी झाल्यावर बापाचं पाया पडून घेता येतंय, पण माईचं, ब्रह्मव्यक्ता जरी असला तरी आईचं पाया पडून घेता येत नाही. इतकं मोठं टोक असते आईचं, एवढा अधिकार असतो आईचा. लोटांगणच घातलं म्हातारीच्या पायावर. कशी बशी म्हातारी उठून बसली. कोण माय दिसत नव्हते व्यवस्थित. बापू कोण आहेस? जवळ आले आणि सांगितलं, माय मी तुझा मुलगा आहे. माय तू आलास बाळा? हो. गदगद अंतःकरण झालं आणि माईनं पोराला कवटाळलं. आलास बापू? होय आलो माय. बाळा एक इच्छा आहे माई. काय इच्छा आहे माय? आता मा शेवट करून जाय बापू, माझा शेवट करून जाय तू. ठीक आहे. थकली होती आई. खाणं पिणं बंद झालं उतरेश्वर बुवा. किती दिवस वाचणार येतात? महाराजांनी विचार केला, 8-15 दिवसाची आपली आई सोबतीने आपण हिचं अंतिम दर्शन घेऊन जाऊ. पण रोज संध्याकाळी महाराजाला 4 वाजता शेजारच्या गावची गाडी यायची. ह्या गावची, त्या गावची, त्या गावची, ह्या गावची बैलगाडीचा प्रवास होता. हो, डमणी यायची, रेंगी यायची, बोरख्याची गाडी यायची, घेऊन जायचे महाराजाला. रात्री 10-10:30 वाजता महाराज पुन्हा घरी हजर. आईच्या पायथ्याला आसन टाकायचं आणि तिथं झोपायचे. पण कर्मनो गहनो गती, प्रारब्ध फार चित्र असते. एक दिवस महाराजाला गाडी न्यायला आली. महाराज जेवायला एका गावात गेले आणि त्याच दिवशी महाराजांची आई 4-4:30 वाजता देहावसान झालं. परिसरामध्ये घोडे पाठिले, बैलगाड्या पाठिल्या, काही पायी माणसं पाठिले, पण महाराज कोण्या गावात गेलेत पत्तात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, 12 तास झाले. अंत्यविधी करायचा. लोक म्हणले, महाराज थांबले ताईच्या अंत्यविधी करता आणि तुम्ही महाराजाच्या माघारी करता. पुन्हा दिवस माळाला. 24 तास झाले. 12 तासाच्या नंतर शरीरातून दुर्गंधी येत असते. लिंबाचा पाला तोरडा चौकून बाळू महाराजाला सांगितलं, कीर्तन बंद कर, ते मोबाईलवरचा टाइम. असं झाकलो पाल्यामध्ये. पुन्हा दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. 12-36 घंटे. गावातल्या जाणकार लोकांनी सांगितलं, अरे महाराज कोण्या गावात गेले पत्ता नाही. आता कौरक म्हातारी ठवाची. सकाळी 10 वाजता म्हातारी उचलली. गावाच्या कडेला मळा होता, त्या माळ्यात नेऊन म्हातारी पेटिली. म्हातारीला पेटिल्याबरोबर महाराजाची गाडी गावात आली. लोक म्हणले, काय रे, अरे थांबायला पाहिजे होतं रे, महाराजाला आईचं दर्शन घेऊ द्यायला पाहिजे होतं रे, थांबायला पाहिजे होतं. काही म्हणले, मग आजच्या दिवस आलेत नसते तर. बरं ते काय खरं असतं का ते येतील का काय? काय कोणाला माहिती. थांबले 36 घंटे. आल्याबरोबर महाराजांची गाडी तशीच मळ्यात गेली. पटापटा पटापटा माणसं उभे राहिले. महाराजांनी बसले सगळे आणि आईचं प्रेत जळत होतं.
माय कोणाला म्हणतात बघा. काय मोठं दैवत आहे माय. तिच्यासारखी स्वामी जगात कोणीच नाही. एवढी मोठी ताकद. महाराजानं उत्तरेश्वर वा जळत्या चितेला 4-5 प्रदक्षिणा घातल्या आणि पूर्वेकडे तोंड करून आईला सांगितलं, माय तुझ्यासारख्या पवित्र माऊलीच्या पोटी मी जन्म घेतलाय म्हणून आनंद आखाड्याचा फार मोठा संन्यासी झालो. सर्व महाराज लोकांनी माझा सन्मान करावा अशी योग्यता माझ्यात आली. माय हे तुझं पुण्य आहे. पण आई तुझी इच्छा होती मी थांबावा, तुझी इच्छा पूर्ण झाली. माझ्या डोळ्यात देखता तुझा अंत्यविधी होतोय. पण माझी एक इच्छा राहिली माय, जाता जाता तो दर्शन घ्यायचं होतं आणि तुझं शरीर पेटलंय. आता कोणाच्या पाया पडू माय. हा संन्यास धर्म जर मी व्यवस्थित सांभाळला असेल माय, ज्या संप्रदायाचं काम करत असताना मी तिला इतकं जर पाप केलं नसेल तर माय हे सगळं पुण्य तुझं आहे ग. या पुण्याच्या बळावर मला जाता जाता दर्शन दे. जळत्या चितेतून हात बाहेर आला आणि संन्याशाच्या हातात हात दिला आणि हात अदृश्य झाला. हात अदृश्य झाला. घडलेली घटना आहे, घडलेली घटना. दृष्टांत संपला. जळत्या चितेतून आपल्या लेकरासाठी प्रेम उद्भवतंय आणि हात बाहेर येतोय. ते प्रेम फक्त माईचं असते. देहुती नावाची स्त्री जात राहिली. भागवतात वर्णन आलं देहुतीचं. देहुतीनं कपिल नावाचा साधू जन्माला घातला. हो, कपिल नावाच्या साधूनं सांख्यशास्त्र केलं. कर्दमाचे पुत्र होते ते. हो, ब्रह्मदेवाच्या छायेपासून जन्माला आलेले कर्दम नावाचे ऋषी यांचे पुत्र होते. आणि देवती मृत्यू पावल्या. आईचं प्रेत जळत होतं आणि कपिलाने खांद्यावर गाडगं घेतलं आणि जळत्या चितेच्या भोवताल प्रदक्षिणा करत असताना त्या चितेतून आवाज आला, दुरी सांडी दुरी बाळा वैशानर बहु द्वाड रे, जाळीली माझी काया तृणाकाष्ठा समान रे. कपिला, या अग्नीनं लाकडासारखे हाडं जाळलेत, अंगावरचे रोम गवतासारखे जाळलेत रे बाळा. लांबून पाणी टाक, तुला अस्तीची अग्नीची लबक लागेल. इतकं प्रेम करणारी याती ती आईची असते. साडे 22 वर्षाचं पोरग युद्धात पडलंय. शेवटचा पुरावा अभिमन्यू युद्धात पडलाय. देवाच्या कानावर वार्ता आली, अभिमन्यू चक्रव्यूहात पडून भीष्माचार्याच्या हाताने जर्जर झालाय. रथ युद्धभूमीकडे निघाला. बाईच्या लक्षात आला, पण देवाला काम सांगावं. तिचं नाव होतं सुभद्रा. पोरग 22.5 वर्षाचं. 22.5 वर्षाचा मुलगा झाल्यावर 4 वळीचं पत्र देवाला लिहून द्यावा म्हणून एक कागद हुडकीला. त्या कागदाला मशी लागली होती. मशी म्हणजे काजळ. आणि शाही बाप्पा एकच होती, काळ्या रंगाची गुरुजी. एकच शाही, कागदही काळा आणि शाही काळी. सरपंच अक्षर कसं लिहिता येईल? पण काय करावं, जगाचा मालक आपला भाऊ आहे दादा कृष्ण, तिचा भाऊ आहे सुभद्रा बहीण आहे. आणि आपल्या मुलाला आयुष्य मागण्यासाठी देवाला 4 ओळीचं पत्र लिहायचंय. कशाने लिहावं? 22.5 वर्षाचा मुलगा झाल्यावर वात्सल्य जाग झालं. उमाळा दाटून आला, देवा माझ्या पोटच्या गोळ्याला आयुष्य दिल्यासाठी दुसऱ्या रंगाची शाही पाहिजे रे. 22.5 वर्षाचं पोरग झाल्या वक्षस्थळातून दुधाची धार आली. डाव्या हातावर दूध घेतलं आणि उजव्या हातानं त्या दुधात टाक बुडीला आणि कृष्णाला पत्र पाठवलं. कृष्णा, दिवाळी पंचमीला बहिणीला साडी नाही घेतली तरी चालेल रे दादा, पण या हस्तनापूरच्या गादीवर बसणारा राजा, या वंशाचा कुलदीपक, शेवटचे श्वास मोजायला त्याला आयुष्य दे कळावे आपली बहीण. आणि पत्र कृष्णाच्या हातात पडलं.
वात्सल्याचं पत्र होतं, आईच्या दुधाचं पत्र होतं, तिच्या वक्षस्थळातल्या दुधाचं पत्र होतं. पाहिलं ते पत्र, वाचिलं पत्र. पत्र वाचित असताना दक्षिणेच्या राजाकडे बघितलं. दक्षिणेच्या राजाकडे बघितल्यावर यम रडत होता. म्हणती हाय हाय यमधर्म. रडू लागला. भगवान अभिमन्यूला आयुष्य नाही. कोणाला बाप म्हणायचे? आई कळाली तुम्हाला? त्या संन्याशाची आई कळाली, सुभद्रा आई कळाली. बाप कोणाला म्हणायचे? युद्धभूमीच्या ठिकाणी रथातून जगाचा बाप उतरलाय आणि अभिमन्यूचं डोकं मांडीवर घेतलंय. अभिमन्यूनं मामाला सांगितलं, मामा श्री 3.5 घंट्याचं आयुष्य द्या, फक्त जयद्रथ मारूस तर. बोलला नाही देव. त्या अभिमन्यूचा पिता अर्जुन झाडाच्या आडंगी उभा होता. त्याचे डोळे रडत नव्हते, त्याचं काळीज रडत होतं. काळीज, त्याचं अंतःकरण रडत होतं. अंतःकरण. अर्जुनाच्या लक्षात आलं, आपण मुलादत्ता देवाला विनंती करण्यापेक्षा देवाला बाजूला घ्यावं. आवाज दिला, मांडी खाली टेकली, डोकं खाली टेकलं आणि भगवान अर्जुनासोबत झाडाच्या आडंगी गेले. आणि अर्जुनानं देवाला हात जोडले. देवा, आम्ही 5 भाऊ वनवासात तुझं भजन करत होतो. पाहाती पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. आम्ही वनवासात पण तुझं भजन केलंय. देवा, मी झोपी गेल्यावर माझ्या अंगावर चिरोम कृष्ण कृष्ण म्हणतेत रे. आम्ही तुझ्या व्यतिरिक्त कोणाचं भजन नाही केलं. अर्जुनानं सांगितलं, देवा, तुझ्या बहिणीला सुभद्रा द्रौपदी म्हणून बहीण मानतोस ना? 48,324 जिला दाशा होत्या का देवा? ती द्रौपदी विराट राजाची तर शेण काढीत होती. आणि विराट राजाच्या घरी शेण काढीत असताना एके दिवशी दळायला बसली. देवा, 48,324 जिला दाशा आहेत, ती बाई शेण काढू लागली आणि शेण काढून हात धुवून दळायला बसली. एवढ्या वैभवातली बाई इतक्या दुःखात पोचली तरी जात्यावर तुझेच वया गात होती रे, तुझ्याच वया गात होती. देवा, विचार कर. मी जीवनभर भजन करतोय, माझा ऐक. देवा, द्रौपदी बहीण रात्रंदिवस तुझं नाव तिच्या जिभेवर खेळते. ऐक रे देवा, ऐक. आम्ही तुझ्याशिवाय काही कोणाला मानित नाहीत. हे आमचं काम कर. अभिमन्यूला प्राणदान दे. जगाच्या मालकाने अर्जुनाला कडकडाटून मिठी मारली आणि सांगितलं, अर्जुना, आयुष्य संपल्याच्या नंतर मला कोणालाच वाचिता येत नाही. तुम्ही माझे मेव्हणे आहात. सुभद्रा माझी बहीण आहे, अभिमन्यू माझा भाचा आहे. लक्षात ठेवा, 7व्या अवतारात राजा दशरथ माझा बाप होता. पण अर्जुना, मी वनवासात असताना देवाच्या बापाला मरावं लागते. बाकीच्यांची काय कथा? इतराचा पाड कोण, नेमिले जाण न चुके ते. विडोबार मोठ्या अट्टहासाने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. सौभाग्यवती जयश्रीताई चव्हाण ह्या विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. त्यांच्या ह्या पुण्यतिथीचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आदरणीय अतुलराव चव्हाण आपल्या आईच्या आठवणीचा सोहळा त्यांनी मोठ्या उल्हासाने हा साजरा केला. एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी सुंदरसे हे लाइटिंग, एवढं मोठं स्टेज, एवढी मोठी दिव्याची रोषणाई, गावात येत असताना 1 किलोमीटर अंतरावर तिकडे कमान लावली. मोठी श्रद्धा, अट्टहास. आपल्या आईवडिलांविषयी इतकी तळमळ असली पाहिजे. मोठ्या तळमळीनं अतुलरावांनी हा कार्यक्रम केला. अतुलराव, तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद.
महाराष्ट्राच्या मातीतील माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी सगळी वारकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंडवाल्यांनी छान आवाज दिला, त्यांनाही धन्यवाद. पंचक्रोशीतून आली सगळी श्रोते मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण माऊली महाराज आदी करून बरेच आहे का नाही संप्रदायातले. अतुलरावांच्या या कार्यक्रमासाठी यांची लय तळमळ होती. हो, जेवताना पुढंच बसले तिथं. हो, मी 10 पटर गेल ते बुवा, माझ्यापेक्षा 20 पटर गेल. तारीख लिहायलाच लावली तिथं, मुंडक्यावर पाय द्याला तिथं. श्रद्धा आहे, भाव आहे, अपेक्षा असतात. खूप तळमळ. मोठ्या श्रद्धेने आजची तारीख घेतली. आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी सौभाग्यवती जयश्रीताई या मातृगयेच्या ठिकाणी त्यांना गोड अधिष्ठान मिळो. त्यांना 1 मिनिटाची आदरांजली देऊ. यक्षति किन्नर गंधर्वादी लोकपाल दिक्पालारे चारुत्या संपरमांसाना सकलस्थिता भयजाय. यक्षति किन्नर लोकभया भयजाय सुदायन विष्मकरे कैलासाधिपतयन्मा सत्यं वासं पतयन्मा गोलोकाधिपतयन्मा वैकुंठाधिपतयन्मा. रक्तं चन्दन समर्पयामि अरक्तपुष्पं समर्पयामि. पुष्टाधिष्ठानभयो आपां प्रतियां निरोभयातिथि सरिता वो गति जायन्ति. विलाग्रभयपति समर्पयामि सवाग्रभयपति समर्पयामि. सव्यां सकलचन्द्रलोकं जायन्ति. यन्मानसा सकलसुधाकालति छन्दा वयोजनो. पुष्टिर सकलति सकलभयान् पुष्टिर सकलति सकलभयान् पुष्टिर सकलति सकलभयान्. भास्कर तेजो कान्ति भयायति दिनपति निशपति सकलजनो. ईशायां भारतदेशो महाराष्ट्रेषु सकलसरा. इंद्रतटा भव सकलसुधायन् भया भयजायन्ति. पातिव्रत्य भव धर्म सुकलं जायन्ते मंजना. वैकुंठाधिपतयन्नमः. आदिस्थितमय लोकचन्द्रमय आप्तोषीदय नारायणो नागबली भय सकलसुधा भयजायन्ति. दोषारोषो सकलदिना शुद्धिर्धर्मति जायन्ते. शान्तिरतितृङ्गनो भया यतो भया भयजायन्ते. जय श्री भय शर्मण्यो जय श्री भय शर्मण्यो जय श्री भय शर्मण्यो. नमः पार्वती पते हर 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 महादेव. ज्ञानेश्वर